हॅलो फ्रेंड्स, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित प्रश्नपेढी पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 20 प्रश्न अभ्यासले आहेत। आज आपण 21 ते 40 प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। प्रश्न 21 आहे, कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? पर्याय आहेत 1 गो ग आगरकर, 2 राजर्षी शाहू महाराज, 3 महर्षी धोंडो केशव कर्वे, 4 महात्मा ज्योतिबा फुले। उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती। प्रश्न 22 महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा टिंबटिंब वर्षी सुरू केली। पर्याय पहिला आहे सन 1852, दुसरा पर्याय आहे सन 1844, पर्याय तिसरा आहे 1864, पर्याय चौथा आहे 1874 आणि उत्तर आहे सन 1852। 1852 साली महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा स्थापन केली। प्रश्न 23 महात्मा फुल्यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? पर्याय पहिला आहे शेतकऱ्यांवर, 2 अस्पृश्यांवर, 3 ब्राह्मणी मूर्तीपूजेवर, 4 स्त्री दास्यावर आणि उत्तर आहे अस्पृश्यांवर। महात्मा फुल्यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना ही अस्पृश्यांवर आधारित आहे। प्रश्न 24 बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी टिंबटिंब स्थापन केला। पर्याय पहिला आहे सत्यशोधक समाज, 2 ब्राह्मण समाज, 3 आर्य समाज, 4 डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया आणि उत्तर आहे सत्यशोधक समाज। बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न 25 विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले? पर्याय पहिला आहे गो ग आगरकर, 2 महात्मा फुले, 3 गोपाळकृष्ण गोखले, 4 लोकमान्य टिळक आणि उत्तर आहे महात्मा फुले। महात्मा फुले यांनी विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना संघटित केले होते। प्रश्न 26 महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे टिंबटिंब मध्ये शाळा सुरू केली। पर्याय पहिला आहे 1886, दुसरा पर्याय आहे 1863, तिसरा पर्याय आहे 1885 आणि चौथा पर्याय आहे 1852 आणि उत्तर आहे 1852। महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे 1852 मध्ये शाळा सुरू केली होती। प्रश्न 27 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? पहिला पर्याय आहे गुलामगिरी, 2 शेतकऱ्याचा आसूड, 3 ब्राह्मणांचे कसब, 4 जातींचा उच्छेद आणि उत्तर आहे जातींचा उच्छेद। महात्मा फुले यांनी जातींचा उच्छेद हे पुस्तक लिहिलेलं नाही। प्रश्न 28 महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी कोणत्या ग्रंथाची रचना केली? पर्याय पहिला आहे शेतकऱ्याचा आसूड, 2 शेतकरी आणि समाज, 3 शेती आणि शेतकरी, 4 आधुनिक शेती आणि उत्तर आहे शेतकऱ्यांचा आसूड। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाची रचना केली। प्रश्न 29 सत्यशोधक समाजाच्या संदेशाचा प्रचार प्रसार करण्याकरिता कोणते साप्ताहिक सुरू करण्यात आले? पर्याय पहिला आहे सुधारक, 2 दीनबंधू, 3 शुभवर्तमान, 4 दर्पण आणि उत्तर आहे दीनबंधू। सत्यशोधक समाजाच्या संदेशाचा प्रचार प्रसार करण्याकरता दीनबंधू हे साप्ताहिक सुरू करण्यात आले। प्रश्न 30 पुणे येथे इसवी सन टिंबटिंब मध्ये महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली। पर्याय पहिला आहे 1848, दुसरा पर्याय आहे 1851, पर्याय तिसरा आहे 1873 आणि पर्याय चौथा आहे 1883 आणि उत्तर आहे 1851। पुणे येथे इसवी सन 1851 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली। प्रश्न 31 इसवी सन 1873 मध्ये टिंबटिंब यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पर्याय पहिला आहे धोंडो केशव कर्वे, 2 महात्मा फुले, 3 सयाजीराव गायकवाड, 4 राजर्षी शाहू महाराज आणि उत्तर आहे महात्मा फुले।
इसवी सन 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न 32वा, महात्मा फुले यांनी मोठ्या धाडसाने एक संस्था काढली जी भारतातील अशा स्वरूपाची पहिलीच संस्था होती। एका ब्राह्मणेतराने विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्यार्थ काढलेली ही संस्था कोणती? पर्याय पहिला आहे अनाथालय, 2 बालहत्या प्रतिबंधक गृह, 3 महिलाश्रम, 4 पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि उत्तर आहे बालहत्या प्रतिबंधक गृह। महात्मा फुले यांनी मोठ्या धाडसाने बालहत्या प्रतिबंधक गृह ही संस्था स्थापन केली आणि ही एका ब्राह्मणेतराने विद्वान ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्यार्थ काढलेली संस्था होती। प्रश्न 33वा, तृतीय रत्न हे मराठी नाटक टिंबटिंब यांनी लिहिले। पर्याय पहिला आहे महर्षी कर्वे, 2 महात्मा फुले, 3 दादोबा पांडुरंग, 4 विष्णुशास्त्री पंडित आणि उत्तर आहे महात्मा फुले। महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे मराठी नाटक लिहिले। प्रश्न 34वा, महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण? पर्याय पहिला आहे सावित्रीबाई, 2 रमाबाई, 3 आनंदीबाई, 4 ताराबाई आणि उत्तर आहे सावित्रीबाई। महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला सावित्रीबाई या होत। प्रश्न 35वा, इसवी सन टिंबटिंब मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली। पर्याय पहिला आहे 1853, 2 1873, 3 1875, 4 1870 आणि उत्तर आहे 1873। इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली। प्रश्न 36वा, ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाबाबतचे दृष्टिकोन टिंबटिंब समोर मांडले होते। पर्याय पहिला आहे हंटर कमिशन, 2 सायमन कमिशन, 3 वूड कमिशन, 4 मॉर्ले मिंटो कमिशन आणि उत्तर आहे हंटर कमिशन। ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाबाबतचे दृष्टिकोन हंटर कमिशन समोर मांडले होते। प्रश्न 37वा, महात्मा फुलेंनी ईश्वराला टिंबटिंब म्हटले आहे। पर्याय पहिला आहे धर्मप्रचारक, 2 सर्वोच्च सत्ता, 3 देव, 4 निर्मिक आणि उत्तर आहे निर्मिक। महात्मा फुलेंनी ईश्वराला निर्मिक म्हटले आहे। प्रश्न 38वा, महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सर्वप्रथम केव्हा आणि कुठे सुरू केली? पर्याय पहिला आहे 3 ऑगस्ट 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात, 2 3 जुलै 1848 रोजी धनकवडी येथे, 3 जुलै 1848 रोजी फुले यांच्या स्वतःच्या घरी, 4 3 जुलै 1848 रोजी शारदाश्रम येथे आणि उत्तर आहे 3 ऑगस्ट 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात। महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सर्वप्रथम 3 ऑगस्ट 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात सुरू केली। प्रश्न 39वा, महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीने लिहिलेला निबंध प्रामुख्याने कशावर आधारित आहे? पर्याय पहिला आहे सामाजिक स्थितीवर, 2 धार्मिक स्थितीवर, 3 स्त्री गुलामगिरी, 4 शैक्षणिक स्थितीवर आणि उत्तर आहे सामाजिक स्थितीवर। महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीने लिहिलेला निबंध प्रामुख्याने सामाजिक स्थितीवर आधारित आहे। प्रश्न 40वा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? पर्याय पहिला आहे स्त्री गुलामगिरी, 2 धार्मिक गुलामगिरी, 3 शेतकऱ्यांची गुलामगिरी, 4 सामाजिक गुलामगिरी आणि उत्तर आहे सामाजिक गुलामगिरी। महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला। आज आपण महात्मा फुले यांच्यावर आधारित काही प्रश्नावलीचा अभ्यास केलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। धन्यवाद।